Brought to you by Vigard. उन्हाचा पारा तीव्र आहे आणि अशा उन्हातही मनोज जरांगे पाटील जे आहेत नारायणगडावरती आलेले आहेत. त्यांनी पाहणी आता इथे करतायत. 8 जूनला त्यांची जागतिक लेवलची सभा आहे आणि त्याच अनुषंगानं जरांगे पाटील जे आहेत आज गडावरती पोहोचलेले आहेत. भर उन्हामध्ये ते पाहणी करतायत, जागेची पाहणी करतायत. नेमकं काय निश्चित करतील हे करतोय. माझ्यासोबत मनोज दादा जरांगे पाटील आहेत. भर उन्हामध्ये डोक्यावर काहीच नाही आणि तुम्ही उन्हामध्ये पाहणी करताय. 40-42 डिग्री आहे. माझा समाजच उन्हात आहे. आम्ही काय कदर करावं आमच्या जीवनाची? आम्ही जोपर्यंत हयात तोवरच समाजाच्या लेकराच्या डोक्यावरती सावलीचं छत्र द्यावं लागणार आहे. त्यांना लागणारं आयुष्याचं हक्काचं आरक्षण द्यावं लागणार आहे. आता झालं काय निवडणुकीची प्रक्रिया होती. समाज मोठा आहे माझा, विखरून होते, काही इकडं होते, काही तिकडं होते, पण बाकीचे इतर समाजासाठी लेकरासाठी एकत्र येते त्यांच्या. आता आमचे एकत्र येणार पुन्हा. झालं गेलं कालपासून, ते आता संपला दिवशी. आता सगळ्यांनाच लागतंय ना. तो कोणत्या पक्षातला मराठा असला तरी त्यात लेकराला लागणारच आहे. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. निवडणुका संपल्या, वाद मिटला. समाजात काय, समाजाचा काय संबंध आहे? समाज तर स्वतःच्या लेकरासाठी भांडणार. मग काही दास थोडंच आहे काँग्रेसचा मराठा घेणार नाही आहे, भाजपचा मराठा घेणार नाही, शिवसेनेचा मराठा घेणार नाही, असं काय नाही ना. सगळेच मराठे घेणार आहेत. आणि समाजाचे सामान्य लक्ष आहेत. जरी ते कोणाचं मतदार असले किंवा कोणाच्या पक्षात बी असले, ते असले बी तरी त्यांच्या लक्षात आहे बाबा दोघं तिघं सुधारते. मध्ये एक आलती बातमी की आपल्याला जिल्हा परिषद लढायच्यात, आपल्याला पंचायत समित्या लढायच्यात, आपल्याला आमदारकी लढायची, आपल्याला त्यांना धरून राहावं लागेल, अशी एक बातमी आली ती मध्ये. अरे बाबा तू सुधारशील, तुम्ही तिघं चौघं सुधारता आणि कोणी सभापती होईन, कोणी जिल्हा परिषद सदस्य होईन. आमचं काय करतो? आमची काडी लावतो का पुरी? आमच्या माना कापून देतो? आमच्या करोडो मराठ्यांचं काय करतो? वाटोळं करतो तुझ्यासाठी. त्यामुळे ते होतं. आता मोठा समुदाय विखरून होता, इकडं तिकडं गेला. काही ह्या पक्षाकडे होते, काही त्या पक्षाकडे होते. आता काय नाही, विषय राहिला तो. कारण ती निवडणूक होती, ती प्रक्रिया पार पडली. आता जातीसाठी पुन्हा सगळे एकत्र येणार, कारण सगळ्यांच्या लेकराला न्याय पाहिजे ना. आणि आता तीच पाहणी करतो का मी 900 करोडवरती कार्यक्रम होणार आहे, 901 करोडवरती कार्यक्रम होणार आहे. 6 करोड मराठ्यांचा काय तयारी आहे? कारण आंतरवलीत 2.5 महिने तयारी होती. 50,000 स्वयंसेवक होता तिथं. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. ते पाहणी करताय, सध्या पाहताय. आणखीन कुठलीही तयारी आपल्याला इथं दिसत नाहीये. नाही, मी तेच बघतोय आम्ही की खूप मोठं जाळ्या आहेत, खूप मोठं जाळं नाही, खूप काटे येतं प्रचंड. आणि समाज आम्ही सहज आवाज दिलाय बरं. काल सहजासहजी शक्यतो ठराविक जणांनाच फोन झाले असतील, कारण एका दिवसात राज्यात किती फोन लावणार. तरी बी एवढे लोक आलेत की इथं तर अर्ध्या गडावर तर आताच उभं राहायला जागा नसल्यावर झालं. तर ही परिस्थिती काटे आई बहिणीला येणार आहेत. हे बघा दादा, मी TV 9ला प्रामाणिकपणाने सांगतो, सभा झालीच पाहिजे असा हट्ट धरून मला बी चालणार नाही. कारण समाजाची हेळसांड नाही झाली पाहिजे, ते तरफडले नाही पाहिजे, गैरसोय पण नाही झाली पाहिजे. काटे झुडपं करोडोत मातामावले येणार आहेत. हे प्रामाणिक शब्द सांगतो तुम्हाला. करोडोनं मातामावले येणार आहेत, लाखात नाही. तर लेकरं आहेत, काटे टोचले, काय अनेक परिस्थिती. त्यामुळं विचार करताना सारासार सगळा विचार करायचा. इथं फेज तयार करावं लागणार आहेत प्रत्येक आजूबाजूला. इथं प्रत्येक म्हणजे प्रत्येक बाजूला 70-80 पेक्षा जास्त फेज असणार. हे 4 बाजू आहे त्याला. तर 8 जूनपर्यंत हे शक्य होईल? एवढं मोठी तयारी 900 एकर. त्यासाठीच बोलवलं मी, कारण आम्ही तर काय जालन्याहून करू शकत नाहीत किंवा दुसऱ्या जिल्ह्याचे येऊन करू शकत नाहीत. हे जिल्ह्यातल्या बांधवांना किंवा पायथ्याच्या बांधवांनाच ही तयारी करायला आम्हाला 2.5 महिने लागले होते आंतरवालीच याला तयारी करायला. 50,000 स्वयंसेवक होता. कुंकड बसला सापडासुद्धा नाही आम्हाला. इतके दमले होते, हात सुजले होते पोरांचे लोक रस्ता करून. असं जर झालं तर तारीख वगैरे पुढे ढकलण्याचे काही चान्सेस आहेत? हेळसांड होऊ नये समाजाची आता म्हणून. तयारी तर बघतो आम्ही, काय नाही. अगोदरच सुतावून स्वर्ग काढण्यात मजा नाही ना. काय तयारी होती का? तुम्हाला तयारी होणार आहे का? कारण मी तर हट्टी नाही, झालीच पाहिजे, झाली पाहिजे. समाज तर फडितो की दानू. बरं, ते मला 2 सभा घ्यायला लागल्या होत्या, आवाज नाही आला तर अंतरवाली 2. ही संपल्यानंतर हवेवरच्या सगळा समाजमध्ये आला होता. 2 घ्यायला लागले. इथं करोडो येणार आहे. तुम्हाला सांगतो मी, आज सत्य सांगतो गडावरून,
गडात तर बसायला जागा राहणारच नाही, पायथ्याला बी नाही, आणि आसपासच्या 12 किलोमीटर अंतरावर तरी किमान तुफान मराठा पसरलेला असणार आहे, छावण्या पडल्यासारख्या. गिनीज बुकमध्ये नोंद होईल. गिनीज बुकच बंद पडन. सर्व दूर मराठा समाज पसरणार आहे दादा, सर्व दूर मराठा. इथं 12-13 किलोमीटरवर तुम्हाला नुसते लोक दिसतील चारही बाजून. त्यामुळे आकडा सोपा नाही ना. 6 करोड म्हणजे आम्ही तिथं 1-1.5 करोड बघितला भाऊ, किती फजिती होती. 2-2 दिवस आमचे स्वयंसेवकाचे हातपाय सुजलेले होते. आमचे ड्रोन कॅमेरे उसत पडीत आणखीन सापडी नाहीत. इतकी पब्लिक होती ती. आणि हे मला तरी असं वाटतंय की आपल्या समाजाला आत्तापर्यंत एकही डाग लागलेला नाही. मुंबईला गेले, वापस आले, सगळं शांततेत यश संपादन केलेले. गडाला डाग नाही लागला पाहिजे, बीड जिल्ह्यातल्या मराठ्याला नाही, राज्यातल्या बी नाही. नक्कीच 8 जूनला जरांगे पाटलांनी जी जागतिक लेवलची जी सभा आहे त्यासाठी जाहीर केलेली होती. मात्र आज त्यांची पाहणी होती, कसलीही तयारी इथं झालेली नाही आहे. त्यामुळे उद्या चालून ही जी तारीख आहे त्याबद्दलही विचार करण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तर दुसरीकडे जर बघितलं तर 6 करोड लोक, 6 करोड मराठा समाज बांधव या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे कुणाचीही हेळसांड झाली नाही पाहिजे, यासाठी ही तयारी मोठी करावी लागेल असंही त्यांचं म्हणणं आलेलं आहे. कॅमेरा पर्सन विनोदसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, नारायणगड, बीड. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.